श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2045व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध दशमी रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025. उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996 बैठक क्रमांक 202. उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996 बैठक क्रमांक 201. दिनांक 12/7/1995 रोजी परमपूज्य गुरुदेवांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व सत्संग मंडळांच्या तर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेला अनुग्रह. या अनुग्रहाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात. धर्माचा अभ्यास करणं, वेदांचा अभ्यास करणं, वेद परंपरा चालवणं, वेद वाक्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती अज्ञ जीवांपर्यंत कशी वळवता येईल, कशी पोचवता येईल हेच खरं मुख्य कार्य आहे. जसजसं या सहवासात येत जाल तसतसं तुम्ही सेवा करीत जाल, तसतसं तुमच्या मनाला न कळत का होईना आधार मिळेल आणि हाच आधार मिळणं मनुष्य जीवनात अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वर प्राप्त होऊ शकतो की नाही हा विषय तुम्हा लोकांचा नाही, पण ज्या ज्या ठिकाणी गुरु जन्माला आलेले आहेत किंवा येत आहेत ही अखंड परंपरा आहे. आपण हेच मानलं पाहिजे की त्यांचेच आशीर्वाद घेतले पाहिजेत. त्याचबरोबर त्याचा अर्थ असा नाही की आपण ईश्वराला मानायचं नाही. तुमच्या घरी परंपरेने ईश्वराची जी सेवा चालू आहे, आपल्याकडे कुळधर्म ही आपल्याकडे परंपरा असते, त्या परंपरेचे फल म्हणजे आपल्याला गुरु प्राप्त होतो. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला गुरु भेटले नाहीत, त्यांच्या मुखातून शब्द ऐकायला मिळाला नाही, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त झाले नाही, तर आपला जन्म वाया गेला असं जरी नसलं तरी कृतार्थ झाले असं नाही. मानवी रूपामध्ये परमेश्वर अवतार घेत असतो. अनेक रूपं तो निर्माण करू शकला आणि शेवटी मानवी रूपापर्यंत तो जेव्हा आला तेव्हा त्यांची जी गुरु परंपरा असते त्याच परंपरेवर आपला अत्यंत दृढविश्वास असावा. गुरूंनी कधी चमत्कार करू नये, कधीही चमत्काराच्या पाठीमागे लागू नये. त्यांच्या सहवासात गेल्यावर तुमच्यात होणारा बदल किंवा त्यांच्यात असलेली शक्ती तुमच्या अनुभवाला आली की तो तुम्हाला चमत्कारच आहे. कधी वस्तू काढून दाखवायच्या नाहीत, छूछा करायचं नाही, मला काय म्हणायचं आहे असं जे करीत असतील ते त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ असतील, पण ही गुरु परंपरा नाही. स्वामी तू शरणागतांचा आधार, जे जे तुला शरण येतील त्यांचा तू आधार आहेस आणि हाच आधार म्हणजे गुरुकृपा. आणि तुम्ही लोक आज अनेक वर्षे सहवासात आहात, तुम्हा बहुतेकांना याची प्रचिती आहेच. अशी एखादी व्यक्ती असेल की जिला ही प्रचिती आली नाही, पण बहुतेकांना ही प्रचिती आलेली आहे आणि ही प्रचिती तुम्ही कायम टिकवायची आहे. दरवेळेला प्रचितीचे अनुभव आले पाहिजेत असा विचार करायचा नाही. ते काय चक्र आहे का तुम्हाला दाखवायला? तुमच्यात जसा भक्तिभाव असेल, तुमची श्रद्धा जशी असेल तसं अनुभवायला येत राहणार आणि हा अनुभव अनेक वर्षे लोक घेत आहेत, तुम्ही पण घ्या. मला काही तुमच्याशी मागायचं नाही, तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा मी आतापर्यंत केलेली नाही आणि करीतही नाही. तुम्ही संस्थेची जी सेवा करता हा काही मला उपकार वाटत नाही, ती गुरुसेवाच आहे. गुरूंनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य आमचं आहे अशी भावना तुम्हा लोकांना आली पाहिजे. म्हणजे त्या कार्याला अधिकाधिक जेवढं सहाय्य करता येईल, मदत करता येईल तेवढी तुम्ही कराल. हाच गुरु उपदेश आज मी तुम्हा लोकांना देतो. मी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य गुरु हयात असताना कसं पार पडेल याची प्रत्येकाला चिंता असणं आवश्यक आहे. हा मानवी देह आहे, याचा काहीही भरोसा नसतो. आम्ही जरी लोक तुम्हाला सांगत आलो की इतक्या वर्षापर्यंत जगण्याची शक्यता आहे, हा नुसता अंदाज असतो, हे भविष्य नसतं. तुम्हा सर्वांना अशी एक चिंता लागली पाहिजे की त्यांच्या हयातीत त्यांच्या इच्छेचं जे कार्य आहे ते डोळ्यांनी पाहू शकले आणि
आम्हाला आशीर्वाद देऊन गेले अशी भावना जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही शिष्य होऊ शकाल असं मला वाटत नाही. आज मात्र मला अशी भावना आहे की तुम्ही शिष्य आहात. शिष्य म्हणून जे तुमचं कर्तव्य आहे ते प्राणपणाला लावून कसं पूर्ण करता येईल याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. आता काळ माझ्या माहितीप्रमाणे अगदी थोडा राहिलेला आहे. असं मी वारंवार म्हणतो हे काय मी तुमच्या देखात बोलतो असं नाही. रोज आश्रमामध्ये सांगतो की काळ काय मोठा राहिलेला नाही. या अल्प काळामध्ये त्यांनी इच्छा केल्याचं काम पूर्ण करण्याचं काम मी तुम्हा लोकांकडे दिलं आहे. मला वारंवार हे सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हा लोकांना त्याची काळजी राहिली पाहिजे. तुम्हा लोकांना त्याची चिंता वाटली पाहिजे. हे कार्य करून आपल्या गुरुला संतुष्ट कसं करता येईल. प्रत्येकाचा महत्त्वाचा भाग हा असतो की आपले गुरु आपल्यावर संतुष्ट कसे राहतील आणि आपले गुरु जर आपल्यावर संतुष्ट राहिले तर देव संतुष्ट राहणं स्वाभाविक आहे. आमचं नातं असं आहे की गुरु संतुष्ट झाले की देव संतुष्ट होतो. हे कार्य तुम्ही सर्वांनी नेटाने करावं. तुम्ही जी आतापर्यंत गुरुभक्ती करीत आला आहात ती भक्ती निश्चयाने करावी. आपल्या मनात कुठलीही शंका येऊ देऊ नये. मनुष्य देह आहे. मनुष्य देहाला शंका का येतात? तो अन्न खातो. अन्नाचा गुणच आहे की जसजसं तुम्ही पोटात अन्न भरत जाल तसतसं शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. त्याला फारसं मी महत्त्व देत नाही. तुमच्या ठिकाणी अशी एक अंतराळ शक्ती आहे की जी शक्ती नामस्मरणाने सतत उदयाला येऊ शकते. तेव्हा आपल्या मुखामध्ये गुरुस्मरण असावं. आपल्या मनातही गुरुस्मरण असावं. त्याबरोबर ईश्वराचे ध्यानही असावं. कारण काही नाही म्हटलं तरी ईश्वरानेच घेतलेलं हे रूप असतं. पण ईश्वर काय करतो तर तो पाठीमागे राहतो व मला पुढे करतो. मलाच करतो असं नाही. असे अनेक गुरु आहेत त्यांना तो पुढे करतो. याचं कारण की तो निर्गुण निर्विकार आहे. अनंत रूपांनी आहे. तेव्हा मानवी देह धारण केल्याशिवाय त्यालाही पर्याय नसतो. आज तुम्हाला सर्वांना जो चरणस्पर्श दिला, काल मला असं सांगण्यात आलं होतं की बरं नाही आहे म्हणून लांबून लोकांना नमस्कार करू द्या. पण मी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. ज्यांनी ज्यांनी मला हे ज्ञान शिकवले त्याला मी सांगितले की माझ्या प्रकृतीची तू काळजी करू नकोस. तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला नाही. त्याची तू काळजी करायची गरज नाही. ज्याने जन्म दिला आहे तो काळजी करेल. म्हणून सगळ्यांना सामान्य जनांपर्यंत मी आज चरणस्पर्श दिलाय. साधारणपणे कोणालाही अंगाला हात लावू देत नाही. ही परंपरा अशी आहे की अत्यंत पवित्र राहावं लागतं. देह हा अत्यंत पवित्र ठेवावा लागतो तरच ही परंपरा टिकेल. नाहीतर ही परंपरा टिकणार नाही. पुष्कळ लोकांना काहीतरी शंका येतात. शिव दिलं तर काय होतं हे मला सांगता येणार नाही. मला एवढं माहिती आहे की बटन दाबलं की दिवा लागतो. बटन बंद केलं की दिवा लागत नाही. आता हे सर्व तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सर्वजण घरात बटन दाबीतच असता, उघडीतच असता. मला एवढंही माहिती आहे. म्हणून सर्वांना आशीर्वाद देताना ही गोष्ट मी पुन्हा सांगतो की आपल्या भारतामध्ये गुरु परंपरा ही सर्वात मोठी परंपरा आहे. माझा मगा बोलण्याचा हेतू असा होता की शिवानं कुठेही गुरु केल्याचं उदाहरण नाही. शिवानं अवतार घेतल्याची लागेल तेवढी उदाहरणे आहेत. पण शिवाने जन्म कुठे घेतला हेही माहिती नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.